आणि आता बातम्या पाहूया सविस्तररित्या। सुरुवातीलाच बातमी पुण्यामधून। पुणे अत्याचार प्रकरणामध्ये व्हीसीद्वारे सुनावणी घ्या अशी मागणी पुणे पोलिसांनी कोर्टाकडे केलेली आहे आणि थोड्याच वेळात या संदर्भातला कोर्ट निर्णय देणार आहे। लष्कर पोलीस स्टेशनमध्ये हालचालींना वेग आलेला आहे। वरिष्ठ पोलीस अधिकारी लष्कर पोलीस स्टेशनमधून निघालेले आहेत। तर ही सुनावणी व्हीसीद्वारे घ्यावी अशी मागणी आता पोलिसांकडून करवली जाते आहे, कारण जनतेचा रोष ठिकठिकाणी पाहायला मिळतो आणि यासाठीच ही सुनावणी व्हीसीद्वारे घेण्यात यावी अशी मागणी केली जाते आहे। त्यामुळे कोर्ट काय निर्णय देणार हे पाहावं लागेल। अगदी थोड्याच वेळात कोर्टाकडून निर्णय येईल। तर लष्कर पोलीस स्टेशनमध्ये हालचालींना वेग आलेला आहे। आरोपी दत्तात्रय गाडेला कोर्टामध्ये हजर केलं जाणार होतं, मात्र व्हीसीद्वारे ही सुनावणी घ्यावी अशी मागणी सुरुवातीपासूनच होत होती, कारण जनतेचा रोष पाहता आरोपीला कोणताही त्रास दिला जाऊ नये, त्याच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवरती होता आणि म्हणूनच ही सुनावणी ही व्हीसीद्वारे घेतली जावी अशी मागणी पोलिसांकरवी देखील आता करण्यात आलेली आहे। कोर्टाकडे त्यांनी तशी मागणी केलेली आहे, त्यामुळे कोर्ट काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पुणे शिवशाही बसमधील अत्याचार प्रकरणासंदर्भात आरोपीला 75 तासानंतर अटक करण्यात आलेला आहे। आरोपीने 3 वेळा आत्महत्येचा देखील प्रयत्न केलाय। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रोहन, आपण पाहतो आहे की ही सुनावणी आज खरं तर कोर्टामध्ये होणार आहे, मात्र ही सुनावणी व्हीसीद्वारे घ्यावी अशी मागणी सुरुवातीपासूनच होते आणि पुणे पोलिसांनी आता तशा पद्धतीची मागणी देखील कोर्टाकडे केली आहे। जान्हवी, अगदी बरोबर आहे। काही वेळापूर्वी पुणे पोलीस झोन 2च्या उपायुक्त डीसीपी जे आहेत स्मरणा पाटील, त्या इथून निघाल्या आणि त्या थेट कोर्टामध्ये गेल्या। त्यांच्यासोबत प्रवीण कुमार पाटील जे की ॲडिशनल सीपी आहेत, ते देखील त्यांच्यासोबत होते। त्यांच्याकडून एक अर्ज जो आहे तो पुणे कोर्टामध्ये दिलेला आहे। या आरोपीच्या जीविताला जो आहे तो धोका आहे, अनेक ठिकाणी त्याच्यावरती हल्ले होऊ शकतात। त्याचबरोबर त्यांनी यापूर्वी देखील आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे, त्यामुळे अतिशय सेन्सिटिव्ह सगळी ही घटना घडलेली आहे। त्यामुळे ही सगळी सुनावणी जी आजच्या दिवशी होणार आहे ती सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जी आहे ती घ्यावी अशा प्रकारचा अर्ज काही वेळापूर्वी कोर्टामध्ये दिलेला आहे। आणि आपण जिथे आता आहोत त्याच्या पाठीमागे बरोबर जो आहे तर तिथं जेलमध्ये हा आरोपी जो आहे तो आहे आणि या आरोपीला बाहेर कदाचित काढतील असं म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा जो आहे तो बंदोबस्त या ठिकाणी मगाशी काही वेळापूर्वी होता, परंतु आता जवळजवळ 90% जे आहे ते निश्चितीकरण झालेलं आहे। कदाचित व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जी आहे ती ही सगळी सुनावणी पार पडणार आहे आणि त्यामुळेच आता पुणे पोलिसांचा देखील बंदोबस्त जो आहे तो इथून कमी झालेला आहे। काही वेळापूर्वी याच गेटवरती जे ते काही आंदोलक आलेले होते, त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला होता आणि त्यांच्याद्वारे मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी जी आहे ती घोषणाबाजी देखील केलेली होती। त्यामुळे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती रस्त्याने जाताना, कारण का साधारणतः 20 ते 22 मिनिटं इथून त्याला घेऊन जाताना कोर्टापर्यंत लागणार आहेत आणि या जात असताना अनेक सिग्नल आहेत, अनेक चौक आहेत आणि त्या चौकामध्ये जर का काही दुर्घटना घडली किंवा ह्याच्यावरती हल्ल्याचा प्रयत्न झाला तर मोठी कायदे आणि सुव्यवस्थेची स्थिती जी आहे ती निर्माण होऊ शकते। त्यामुळे ही सुनावणी जी आहे ती व्हीसीद्वारे म्हणजेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घ्यावी अशा प्रकारची मागणी या सगळ्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कोर्टाकडे केलेली आहे। सरकारी वकिलांकडून देखील त्याला सकारात्मक प्रतिसाद जो आहे तो दिला असल्याची माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून मिळते। त्यामुळे अगदी औपचारिकता जी आहे ती या सगळ्याची बाकी राहिलेली आहे आणि ही सगळी सुनावणी जी आहे ती व्हीसीद्वारे पूर्ण होईल अशा प्रकारची शक्यता सध्या तर दिसते। जी, धन्यवाद रोहन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।